सगळ्यात आधी तुम्ही हा चिकन रस्सा बघा, काय मस्त तयार झाला आहे। नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या संडे स्पेशल रेसिपीमध्ये आपण अस्सल कोल्हापुरी चिकन रस्स्याची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी 1 किलो इथे चिकन घेतलं आहे। स्वच्छ 3 पाण्याने चिकन धुवून घ्यायचं। यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद असं हाताने चांगलं चोळून लावून घ्यायचं आहे। आता आपली बाकीची तयारी होते तोपर्यंत आपलं हे चिकन चांगलं मॅरिनेट होतं। साधारण एक 15-20 मिनिटं तरी मॅरिनेट करायला ठेवूयात। आता एका लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, पाव चमचा बडीशोप घ्यायची आहे आणि 3 चमचे तीळ घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा खसखस घ्यायची आहे आणि 2 मिनिटासाठी आपल्याला हे मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही आहे। तर याला कोल्हापूर साईडला सौदा म्हटलं जातं। यामुळेच या चिकन रस्स्याला चव खूप छान येते। तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। हलकंसं बघा हे भाजलं गेलं की हे ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे गार करायला ठेवायचं आहे। आता त्याच कढईमध्ये आपण एक छोटी पळी भरून तेल घेतलं आहे। यामध्ये आता एक मीडियम आकाराचा कांदा होता जो रफली चॉप करून टाकला आहे। कांदे छोटे असतील तर 2 घेतले तरी हरकत नाही। आता हा कांदा आहे ना आपल्याला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांद्यामधला बराचसा कच्चापणा गेला आहे आणि रंगसुद्धा बदलला आहे। आता याच कढईमध्ये मी हा कांदा थोडा बाजूला करणार आहे। हवं तर तुम्ही कांदा काढून घेतला आणि मग खोबरं भाजलं तरीही चालेल। पाव कप किसून घेतलेलं सुकं खोबरंसुद्धा चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खूप काळपट रंग नाही येऊ द्यायचा आहे बघा, असा ब्राऊन रंग आला पाहिजे इतपत ते खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला साधारण 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे। 1.5 इंच मी आल्याचे तुकडे टाकलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। आता तुम्ही कितपत तिखट भाजी खाता त्यानुसार हिरवी मिरची कमी अधिक करू शकतात। 1 मिनिटासाठी आपण हे यामध्ये परतवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे हे वाटण। आता आहे ना जो सौदा आपण तयार करून घेतला आहे, सुके जिन्नस जे भाजून घेतले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। पूर्णपणे गार झाल्यावरच मात्र हे मिक्सरला फिरवा, म्हणजे बारीक चांगलं याचं वाटण किंवा पावडर तयार होते। आता मी मिक्सरवर हे आधी फिरवून घेतलं आहे। आता यामध्येच आपल्याला भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि कांदा देखील टाकायचा आहे। थोडीशी काड्यांसकट कोथिंबीर आवर्जून टाका, याने भाजीला चव खूप छान येते। आवश्यकतेनुसार पाणी टाकून अगदी बारीक वाटण करायचं आहे। एक लक्षात असू द्या, आपण जे सुके जिन्नस भाजून घेतले ना ते बारीक वाटून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे वाटण अगदी बारीक करा। आता हा कोल्हापुरी चिकन रस्सा आहे किंवा नॉनव्हेजची कुठलीही भाजी म्हटली की तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच वापरलं जातं। तर मी या ठिकाणी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही कमी अधिक करू शकतात। वाटण टाकल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी ही स्टेप स्किप करू नका, अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घ्या। त्यासाठी ना मी असं एक झाकण ठेवलं होतं, त्यावर मध्ये मध्ये असं झाकण उघडायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी बघा मी साधारण 3 मोठे चमचे या ठिकाणी चिकन मसाला टाकला आहे। तुमच्याकडे कोल्हापुरी घाटी मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये टाका, त्याने तर अजूनच छान चव येते। आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। पुन्हा मी यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर हा मसाला चांगला परतवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित याला तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला मॅरिनेट केलेलं सगळं चिकन टाकायचं आहे। आता मीडियम फ्लेमवर हे चिकन आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं तरी परतवून घ्यायचं आहे। तर ही स्टेप तुम्ही स्किप करू नका। मीडियम फ्लेमवर चिकन आधी चांगलं परतवून घ्या, ज्यामुळे याला चव तर छान लागते पण ते अगदी व्यवस्थित शिजतं। आता एका खोलकट ताटामध्ये मी साधारण 3 ते 4 ग्लास इतकं पाणी टाकलं होतं आणि आपल्याला आधी हे चिकन पाणी न टाकता 3-4 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे आणि मग हेच ताटातलं पाणी आपल्याला या चिकनमध्ये टाकायचं आहे। आणि किती घट्ट पातळ आमटी हवी त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये कमी अधिक करू शकतात। पुन्हा तुम्ही याच्यावर एक झाकण ठेवायचं, त्यावर पाणी ठेवून तुम्ही ते पाणी यामध्ये ॲड करू शकतात। पण आता मला हे पाणी पुरेसं वाटतं आहे, तर साधारण 3 ते 4 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि आता अर्धवट झाकण ठेवून ही चिकन चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। शेवटी कोथिंबीर टाकायची। साधारण हे चिकन शिजण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतात मंद आचेवर। तर असं मस्त झणझणीत कोल्हापुरी चिकन रस्सा आपला संडे स्पेशल रेडी आहे। नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगात। पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा।